ठाण्यात आरटीओ कडून 6 ठिकाणी भरारी पथक आहे। ठाणे रेल्वे स्टेशन, खोपट, माजीवाडा, वागळे, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी भरारी पथक तैनात आहे। हे पथक रिक्षा चालकांना मराठी येत आहे की नाही याची तपासणी करतात। मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर कारवाई होणार आहे आणि याचाच ठाण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील स्टेशन परिसरामध्ये। याच परिसरामध्ये आरटीओ कडून आता अमराठी रिक्षा चालक जे आहेत त्यांची तपासणी केली जात आहे। त्यांना मराठी भाषा बोलता येते का या संदर्भात जे आहेत ते आरटीओचे अधिकारी जे आहेत ते आता तपासणी करतायत। त्यांचा बॅच वगैरे बघितला जातोय, त्यांना मराठी येते की नाही ते देखील बघितलं जात आहे। ही तपासणी जी आहे ती सध्या चालू आहे। आपल्यासोबत परिवहनचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, किती आतापर्यंत जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे? आज आम्ही कारवाई करत नाही, त्यांना फक्त आपण नोटीस देतो। आतापर्यंत 3-4 लोक आम्हाला भेटले ज्यांना मराठी थोडी पण येत नव्हती। म्हणजे आपण त्याचं फक्त वर्किंग नॉलेज ऑफ मराठी चेक करतोय। आमच्या घराचे एकूण 6 पथकं आहेत, त्यापैकी बरेच पथके ठाणे शहरामध्ये आहेत जास्तीत जास्त, आणि 2 पथके ग्रामीण भागामध्ये। त्यांनी 1 महिन्याच्या आत मराठी भाषा शिकणे हे आवश्यक आहे आणि जर ते असे करण्यास असमर्थ ठरले असतील तर मग आम्ही त्यांना 3 महिन्यासाठी त्यांचा परवाना कॅन्सल करण्यात येणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत की सर्व रिक्षा परवानाधारक आणि चालक यांनी मराठी भाषेचं जुजबी ज्ञान आवश्यक आहे ते प्राप्त करून घ्यावं आणि शासनाच्या ह्या शासनाची जी मोहीम आहे त्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि तो आपण मोहीम यशस्वी करूया। आता आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। आजपासून आरटीओ कडून थेट अमराठी रिक्षा चालकांवरती कारवाई केली जाणार आहे। एकंदरीत मराठी भाषा जी आहे ती आली पाहिजे अशा पद्धतीचं परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलं होतं आणि त्यालाच कुठेतरी आजपासून जे आहे ते आरटीओ कडून कारवाई केली जात आहे। एकंदरीत कसं बघता तुम्ही ह्या कारवाईकडे? तुम्हाला मराठी येते का? मराठी येते ना। आणि आजपासून जी कारवाई केली जात आहे आरटीओ कडून, कसं वाटतं त्या कारवाई संदर्भात? जे हिशोबाने म्हणजे आता ज्यांना मराठी म्हणजे येत नाही म्हणजे त्यांच्यासाठी काय करायचं? कारवाई करण्याचा टाइम वाढवला पाहिजे ना। येतात नाही येतात कोणाला, पण टाइम वाढवा तुम्ही याच्या। कोणाला येणार का एवढे लवकर? कोणाला येणार का एवढे? म्हणजे मराठी बोलायला मग टाइम लागणार का? काही लोकांना ज्यांना कसं आहे, लोकांचं काही सारखं नसतं, कुणाला तरी 100 पेक्षा जास्त दिवस लागणार आहे, तर मग त्यांना एक वाढ द्यावा मला माझं म्हणणं आहे। कारण काही बरेच लोक शिकू शकत नाही लवकर, मग आता बोलतायत की तिथे जाऊन शिकतायत, सर्टिफिकेट देत आहेत, बरोबर आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आलो आपण राहतोय तर थोडीफार तर मराठी यायला पाहिजे। जर माणसाला येत नाही तर 1-2 महिने अजून वाढवा। आणि हे फक्त रिक्षा चालकांसाठी काय असा दुर्व्यवहार करताय? अडाणी, अंबानी, मोठे मोठे लोक आहेत ज्यांना मराठी बोलायला तरी येत नाही, मग त्यांच्यावर ते काय कारवाई करत नाही की तुमचा धंदा बंद होऊन जाईल, तुमचा बिझनेस बंद होऊन जाईल? फक्त रिक्षावाल्यांनाच का टार्गेट करताय? कुठंतरी राजनीती कारण आहे मला वाटतंय। मराठी यायला पाहिजे, मी हक्कानं बोलतो। कारण काय, महाराष्ट्र आपलं इथं धंदा करतो, आपण इथं राहतो, रहिवासी आहोत आपण, तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे, पण एकाला टार्गेट करू नका। कसा प्रतिसाद अमराठी बांधव हे देत आहेत हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।